गावाचा गावंडा निघाला होता, गावंडाच पिटून दिला होता. गावंडा पिटून दिला. नेमकी विषय काय झाला तुम्ही बघू शकता. हे बघा, हक्क चक्क गावचं रान पेटलं. डायरेक्ट तो बांध हक्क चक्काचा. आम्ही आलो होतो, फक्त एवढं पेटलं. त्याच्या पुढे बहुत थोडं गेलं पेटत. त्यावेळेस काहीच वाटलं नाही. असं वाटलं तर राम मित्रांनो, मराठी सुरू ब्लॉग होती 365 दिवसाची जर्नी. आज आपला 90वा दिवस. तर मित्रांनो, फायनली आपले ब्लॉग 71 दिवसापासून तर जे सुरू केलंय ना, तर आपले 90 दिवस कंप्लीट झालेले आहेत. तर मित्रांनो, फायनली आज मला बरं वाटू राहिलंय. कारण कसं माहिती आहे का, 2 दिवस मला हा जो डोळा आहे ना, हा डोळा म्हणजे पूर्णपणे उघडू शकत येत नव्हता. पण आज मला कोण तरी बरं लागलंय. आजच्या आतमध्ये खडे होते ना डोळ्यात, ते खडे असं म्हणजे रुतून नाही का आतमधली स्किन डॅमेज झाली ती. आता जे डॅमेज झाली ना, म्हणजे जराशी थोडा त्रास होत राहिला. कारण ते जे असं खड्डे म्हणजे खड्डे पडले स्किनला ती स्किन भुरण्यासाठी थोडं लाल होती. त्यासाठी नाही का डॉक्टर म्हणले काही टेन्शन घ्यायची गोष्ट नाही आहे. फक्त ते जेवढी स्किन ती डॅमेज झाली ना तेवढी दुरुस्त होण्यासाठी नाही का थोडा वेळ लागतो. ते वेळ होतं ते थोडंफार चलतंच. मला ते सांगत होती कारण खडा आहे काही नाही त्याच्यावर सोल राहिले, पण त्याची ती गोष्ट नाही आहे. ते एक म्हणजे जखम भरण्यासाठी थोडंफार चलतं आहे. मित्रांनो, आपले 60 HP घोडे गेले आता बसून करमा नाहीच. घरचे पण तेच म्हणत करमा कारण कसं आहे माहिती आहे का, दारासमोर बैल असले का वेगळंच फील होतं. आज बैल नाहीत काही नाही ना, त्याच्यामुळे नाही का आज म्हणजे काय 2 दिवस झाले बैल गेले तर करमा नाहीच काही आहे ना. कारण ते असले का दररोज म्हणजे बघा मागं सगळं कापाई थांबवलेली, मागं कापाई सुरू केली ती त्यांनी फक्त एवढी मागं खाल्ली. त्याच्यानंतर माका नाही काही नाही. आता घरी खायला एक पण जाणार नाही आहे मागं खाण्यासाठी. खाली गिनी गवत पडला, डबा बैल घ्यायची. पण मित्रांनो, हे जी आमची पहिल्या बैल म्हणजे जी खाशी होती ना, दुसऱ्या बैलामध्ये येऊ शकत नाही. हा आदर्श बैल थोडे म्हणजे ताकदवर होते, थांबत आकडा सगळं नव्हते काहीच. किती तुम्ही बैलगाडी पळाई, ह्या बैलगाडीचं त्यांनी नाही का तो जो आतमधला एक्सेल असतो ना, तो एक्सेल तीनदा तोडलेला आहे. तीनदा दाखवतो मी कुठून तोडलेला आहे. तीनदा हे एक्सेल गाडीला बदललेली आहे. गाडी पण 2-3दा मोडलेली आहे यांनी. गाडी पलटी गेली डायरेक्ट मला दाखवतो. तर जे मराठी बांधव आहे त्यांना माहिती असं गाडीची साठी वगैरे असते. ही साठी आहे ना, ही साठी तू मोडलेली आहे. ही नाही मोडली, फक्त एल्डिंगसाठी होती घेऊन. पण ही जी आहे ही जी आहे मॉडेल हा ॲक्सेल कोणता मॉडेल आहे हे बघा. हा जो खालचा ॲक्सेल आहे ना, हा खालचा ॲक्सेल 2दा इथून मॉडेल आहे आणि 2दा एकदा मधून मॉडेल आहे. तर इतके वाटत त्यांनी गाडीचं काम काढलं आहे. पण घरचं एल्डिंग मशीन असल्यामुळे काही वाटत नाही. कारण एवढं कसं माहिती आहे का, तर एवढे मोठे बैल म्हणतात मला ही गाडी म्हणजे गाडाच वाटतोय. आपण कसं चाक ढकलतो तर त्याला कुठून काढायची गाडी. आम्ही आता किती का मोठं हे वगैरे आणतो ना, आम्हाला कुठंच प्रॉब्लेम कुठंच किती तुम्ही कुठूनच कोणच्या चालवून चाला कुणी पण म्हणजे काही टेन्शन नव्हतं. त्याला काही जाता जायचं मला जुने घरी म्हणजे आज काही काम तर काही नाही आहे. ते दररोज थोडा गिन्नी होते थोडा लागत होतं. पण सध्या काही काम नाही आहे. सध्या काम कशामुळे नाही आहे, शेळ्या पुढे येतात आमच्या घरी. फक्त सध्या शेळ्या राहिल्यात, बाकी जनावर एक पण नाही आहे. गाय नाही, म्हैस नाही, बैल नाही. तर चालेल सध्या गाय म्हैस घ्यायची. कारण कसं माहिती आहे का, म्हणजे चारा झाला भरपूर आणि खाणार झाले थोडे. त्याच्यामुळे ना चारा मग द्यावा म्हणजे घाला कुठं. तर त्यासाठी नाही का 2 बैल आणि एक म्हैस येण्याचं कारण तेच आहे. तर चला आता जातो. तर काहीच आपल्या गावाच्या नावात नवीन एक सीन घातले, ते सीन तुम्हाला जाता दाखवतो. सीन काय आहे ते बघा, सावध थांबा. मी कुलूप वगैरे लावलं ना, तर चला काहीच ना ते पण जाणार डेली जो डायरेक्ट गावाच्या रानात. तर काहीच फायनली पोचलं आपल्या गावाच्या रानात. नाही फक्त जे गावाचा गावंडा निघाला होता ते गावंडाच पिटून दिला होता. गावंडा पिटून दिला. नेमकी विषय काय झाला तुम्ही बघू शकता. हे बघा, हक्क चक्क गावाचं रान पेटलं. डायरेक्ट तो बांध हक्क चक्काचा लागायचं. नेमकी हे जे आपण हार्वेस्टिंग काढलं होतं ना, त्यांनी अर्ध कापलं होतं त्यांनी. म्हणून सगळं म्हणजे जे गावाचे काढ होते काड्या सगळ्या असं उभं होत्या. म्हणजे वारं ते काढलं होतं. सुरुवातीला आम्ही आलो होतो, फक्त एवढं पेटलं. त्याच्या पुढे बहुत थोडं गेलं पेटत. त्यावेळेस काहीच वाटलं नाही. असं वाटलं काही नाही दम्माने जाळे बांधापर्यंत गेलं आपण सगळं देऊ म्हणजे मग विजून टाकू होतं. पण आम्हाला खाली 10 मिनिटात रप गाडी कडीपर्यंत पेटत गेलं. बघू शकतो मी डायरेक्ट ते बांध इतकं पेटत गेलं. सगळा टाइम झाला गायचं. हा का बांधे पेटला ते बरं झालं. साईडला नाही गेलं, इकडल्या आवर गेलं बरं झालं. तिथं इकडे ज्वारी होती, ज्वारी पण पेटली असती. ज्वारी वाळीची ज्वारी पण पेटली असती. आणि शेवतो पंचावलं गायचं. बघू शकतो मी तुम्हाला जवळ क्लोजून दाखवतो. बघा आणि दुपान चालू आहे बघा. झालं काही जाण बरीच जाळ आहे त्याच्यात. जा बराच गायच.
दिसतो आहे आणि बघू शकता. पण आता काही नाही, आता पेट्रोल काही राहिलंच नाही कारण की आता सगळं जवळून पडलेलं आहे. आता कुठं काय भेटणार आहे. पण काय जे झालं ना ते म्हणजे एवढं जेवढं पेटा तेवढं नाही पेटलं, सगळंच पेटून बसलं. कारण की तो बांध जर आणखीन जर पेटला जर असतं ना इकडं किंवा इकडं मग तो विषय कॉल मग तुम्ही किती पाणी वाहता किती विजळत असतं. कारण साईडनी सगळे ते बांधायला नाही का तुराट्या ते आहेत म्हणजे गच पाणी तेव्हाच पेटलं असतं काहीच. तर फायनली पोहोचलो मी आपल्या जुन्या घरी. आणि जुन्या घरी आलो का मी कधी पण आपल्या बाजरीच्या वावरावर कधी पण मी चक्कर मारत असतो. कारण कसं माहिती आहे का गाईज, खाली मी आल्यापासून जवळपास मला येऊन जवळपास 20-22 दिवस झाले असतील. तेव्हापासून बाजरी भरपूर वाढ झालेली बघू शकता. भुट्टे पण आलेले इथं. भुट्टे आणखीन 2 महिन्यात 1 ते 1.5 महिन्यात तो फक्त भुट्टे बघले का लगेच जवळपास लगेच बाजरी आपली काढायला यायची. आणि वरच्या वरातली मोरंडीमधली बाजरी पण काढायला आली आहे. ही गेली आता आलीच आहे जोमध्ये सध्या येईन. आता जवळपास गाईच लहान मोठी बाजरी आली आहे बघा. इथं भुट्टे आले तर डबल पुढे भुट्टे नाही आले, इकडं नाही आले, डायरेक्ट पुढं आले तर मध्ये नाही आले, डबल इकडं नाही आले, त्याच्या पुढं आले गाईच. असं विचार झालं आहे. कारण की इथं पहिला तो ऊसाची जास्त माशा केलेली नाही आहे. त्याच्यामुळे कुडमुडं म्हणजे ऊसाच्या रानाची पहिल्या आपण माशा केलेली नाही आहे. मग कुडमुडं बाजरी एवढी खासाली कुडमुडं नाही का बारकली म्हणजे येईन ती पण त्याच्या लेवलनी थोडा वेळ लागेल. फायनली बप्पू पण आलेली तर चला आता शेळ्यावर बांधून दूध घरी. तर काय आता बसलो मी संध्याकाळच्या डिनरला. तेव्हा बाहेर आज दररोज घरातच असतो, आज त्याला बाहेर बसलोय. हा काय करून कायची भाजी काही नाही कायची भाजी नानी भाजी कशाची शेंगदाण्याचं पिठलंय काहीच मस्त पैकी. आता मस्त भाकर चुरायची शेंगदाण्याचं पिठलं असं चुरून आणायचं आणि वरती स्लॅबवर देऊन झोपायचं. बप्पू म्हणजे जेवण करू राहिलं तर अक्का पण करू राहिली. अक्का कसं काय घालून चांगले ऑल द बेस्ट चांगले डन. कसं काय आणि घालून आणि खाल्लंच नाही आणखी गाईच. चांगले चला आता जेवण करतो. चला ना ना थोटाय पण खायची मी थोड्या वेळाने खायची. तर काहीच फायनली संध्याकाळी 10 जेवण वगैरे केलं, थोडं टी व्ही पाहिली. आता होऊन जायचं मला कुठं कारखान्यावर. ती माझी लगेच पॅक करून राहिली म्हणजेच बॅग भरण्याचं काम चालू आहे. बॅगेत काहीच नाही काही तेव्हापासून मी आलतो ना तेव्हापासून बॅग ह्याच ठिकाणी या बॅगवर उचली नाही काही नाही आहे तिकडे बघा भरले तर फक्त पॅड वगैरे एक पुस्तक आहे, पॅड आहे, फाईल वगैरे फक्त आणखी जे कपडे काढले रँडमली घालायला वापरायला ते कपडे भरायचे. बॅग भरलेली आहे. थोडेफार पुस्तकं थोडे बाहेर काढली होती वही वगैरे कामाची ती पण बाहेर ती टाकायचं मध्ये खाली बॅग भरून येऊन सकाळी लवकर उठायचं. म्हणजे 8 वाजता बस यायची आपली तो गावातून डायरेक्ट 8 वाजता बस दिला 5 द्यायची. म्हणजे 8 म्हणजे आपलं उद्या अराउंड तास उठावं लागून 6 वाजता उठावं लागून. कसं आहे माहिती आहे का थोडा वेळ लागतो. 6चा गजर लावायचा 7चा गजर लावायचा जरी 6ला उठणार 7ला आधी बसलो असं विषय. तर त्याला घेतो बॅग भरून स्लॅबवर झोपायला. तर काहीच फायनली आलं कुठं आता स्लॅबवर झोपायला मस्त गार हवेत. मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग जर आवडला असेल ब्लॉगला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि शेअर करा. असेच नवीन क्रेझी ब्लॉग बघण्यासाठी आता आपल्याला सबस्क्राईब करा. तर भेटू येऊन ते ह्याच कमेंटमध्ये. चला बाय बाय.